मराठी, ते धडक ते धडक. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. नमस्कार. दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आटपाडी शहरात चोरट्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. भर दिवसा वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आटपाडीतील आईसाहेब मंदिर ते आंबेबनमळा रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 लाखांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आटपाडी शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपली दहशत माजवण्यास सुरुवात केली असून मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेची लूट झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आटपाडीतील आईसाहेब मंदिर ते आंबेबनमळा रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेला टार्गेट करत तिच्या गळ्यातील 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी अरुणा केशव देशपांडे वय 67 राहणार ब्राह्मण गल्ली आटपाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देशपांडे यांच्या फिर्यादीतून मिळालेली माहिती अशी की अरुणा देशपांडे या गीता जगदीश बिडकर यांच्यासोबत पायी चालत असताना आंबेबनमळा परिसरात तोंडाला काळा मास्क लावलेली 2 अज्ञात चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरून आले. यावेळी मागे बसलेल्या चोरट्याने अचानकपणे फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि घटनास्थळावरून पलायन केले. भर दिवसा अशा पद्धतीचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर देशपांडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आटपाडी शहरात पूर्वीही अशा प्रकारचे स्नॅचिंगचे प्रकार घडले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जिओ मराठी, ते धडक